इकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बातमीत तथ्य असल्याचा दावा संजय राऊतांनी देखील केलाय। बघा, राऊतांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आम्हालाही माहिती होती असं खासदार राऊतांनी सांगितलंय। तर आम्ही सध्या दुःखात आहोत, 13 दिवसानंतर सर्व घडामोडी सांगू अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली। संजय राऊतांच्या विलीनीकरणाबाबत आता ज्या घडामोडी घडत आहेत, जे राष्ट्रवादीच्या आमदारांची जी वक्तव्य समोर येत आहेत, त्यामध्ये आता संजय राऊतांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। मी शरद पवारांच्या मताशी सहमत आहे, कारण माझ्याकडे इथे माहिती होती। दोन्ही बाजूच्या लोकांनी ही खात्रीनं सांगितलं की अजितदादांनी दोन पक्षांना एकत्र यावं यासाठी पुढाकार घेतलेला आहे। बैठका सुरू आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांशी मनधरणी म्हणण्यापेक्षा मन वळवण्याचं काम सुरू आहे। त्या संदर्भात अनेकदा बैठकाही दोन पक्षांच्या झाल्याची आमची माहिती आहे। राजकीय घडामोडीवर मी काय खूप जास्त भाष्य करणार नाही। आम्ही सर्वजण दुःखात आहोत। जोपर्यंत 13 दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय कुठलीही भूमिका तिथं घ्यायची नाही असं आम्ही ठरवलेलं पण आहे। आणि मला असं वाटतं एक परिवारातला व्यक्ती म्हणून ती आमची जबाबदारी सुद्धा आहे। सुनित्रा वहिनींकडे बघत असताना आम्ही दादांनाच बघतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आहे। राजकारण काय झालं, कसं झालं याच्याबद्दल आज नाही, पण 13 दिवस झाल्यानंतर मात्र या बाबतीत आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका घेऊ।